थँक्यू सो मच सुनीलजी पवार सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने. दुपारचे ठीक 4:34 झालेत आणि क्वार्टर फायनलचे होतं. काल देखील असाच सामना रंगला होता. एका बाजूला राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट एकविरा आपटी ब संघ होता आणि ज्या संघाने भल्या भल्या मोठ्या संघाला डॉमिनेट केलं तो राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असतात. त्याने 47 धाबा बनवल्या 4 ओव्हरमध्ये आणि 48 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना भरपूर चांगली फलंदाजी केली एकविरा ब संघाने आणि कालच्या दिवसामध्ये तो संघ क्वालिफाय झाला सुपर 4मध्ये. तशीच लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल करत असता या राऊंड द विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगला. एक धाव तर एकपटी आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा मध्यरात्रीमध्ये कंप्लीट होतील का? डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती परंतु वाऱ्याच्या वेगानं धावलं आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट गेल्या. आणि इथून जर विचार केला तर स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करतोय बॅट्समन संकेत आणि सागरला आपण पाहतोय. गोलंदाज कपिलला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एका बाजूला विचार केला तर कल्याण विभागातील ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचं आक्रमण सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल. टीम जय जलेश्वर वाडेकर संघाच्या माध्यमातून जो संघ बैदरच्या आतमध्ये गोलंदाजी करतो. स्टार्टिंग एंडवरती आपण पाहू शकता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेतला आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग झाला आणि बाहेरच्या बाजूला वळत घेत असताना निघून गेला यष्टीरक्षक अतुलच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करतो गोलंदाज कपिलला आपण पाहतो. सातत्याने फिरकीचं आक्रमण वाडगर टीमच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळेल. यापुढेच देखील टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे पॉवर स्टेअरिंग गाडी फिरते ना आता तसा हा चेंडू इथून मात्र बडबला आहे. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू इथून मात्र लेग स्टिकला सोडून जातो आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना 3 या आकड्यावरती. वाडेकर संघ म्हटलं तर सातत्याने सिद्धूदादा पाटील असतील हे नाव आम्ही नेहमीच घेत असतो कारण एक जबरदस्त खेळाडू भरपूर चांगला खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो परंतु त्यांची कमी आज वाडेकर संघाला भासेल का हा देखील प्रश्न आता निर्माण झालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु आज संकेतला इथून मात्र उभं ठेवण्याचं काम केलं जात आहे. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कपिलच्या माध्यमातून जय हनुमान जोबिली संघ जो आज साई 11 जोबिली या नावाने खेळत होता त्या संघाला पहिल्या लढतीमध्ये परास्त केलं वाडेकर संघाने. त्यानंतर जर विचार केला तर उरण भागातील एक ताकदवर संघ जासई संघ साईश मात्रेचा संघ ज्याने 62 धावा लगावल्या होत्या परंतु त्या धावाचा पाठलाग करत असताना 63 धावा बनवण्यात यश आलं परंतु जी करत असताना टीम वाडेकर संघाला. परंतु आज इथून जर विचार केला तर दोन्ही संघाला डावपेच माहिती आहेत. एक टीम मलंगड विभागातून तर दुसरी टीम कल्याण विभागातून त्यामुळे सामना भरपूर चांगला रंगेल यात तीळ मात्र शंका नाही. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये स्टार्टिंग केल्यावरती आपण पाहतोय फलंदाज सज्ज झाला. सागरला आपण पाहतोय. सागर आणि संकेत ही जोडी आज मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ करते. खरं आता विचार केला तर संघाचा डाव सावरला होता मागील मॅच मध्ये तो म्हणजे संकेत ना परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल सागरला देखील. लेफ्ट ओव्हर द विकेट. हा बॉल ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकअप स्कोरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू आले दुसरं फेक करतील दरम्यान सिंगल मिळेल. फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळते वाडेकर संघाच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नसणार आहे आणि आता एका धाबीच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आपण 5 आकड्यावरती स्लोपट ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात यावेळेस करत असताना दोन्ही फलंदाज जर आपण पाहतोय चांगली फलंदाजी आता करत असताना जरी इथून मात्र उसाटे संघाला माहिती आहे गोलंदाजीचा तोफखाना म्हणून वाडेकर संघाला जाणला जातो. सिंगल डबलला जास्तीत जास्त प्राधान्य देऊ. एखादा मोठा फटका आला तर 10 ते 12 धावा नक्कीच बनवण्यात येतील आणि जर 12 धावा जर एका ओव्हरमध्ये आल्या तरी देखील 48 धावा आपण सहज बनवू शकतो 4 षटकांमध्ये. आणि त्याच माइंडने आता मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानात खेळत असताना पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. 2 धाबेच्या साथीने आता टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना आपण पाहतोय 7 आकड्यावरती. भूमी 11 मांडा संघ त्या संघाला द्वितीय फेरीमध्ये परास्त केलं ते म्हणजे उसाटणे संघानं. आणि आता ही अस्तित्वाची लढाई आहे कारण सकाळपासून तुम्ही जी मेहनत करताना 2 सामने तुम्ही जिंकता परंतु शेवटच्या या क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जर तुम्ही इथून मात्र हरलात तरी तुमच्या हाताला काही लागणार नाही आहे. परंतु जर इथून तुम्ही तिसरा सामना जिंकताय तर नक्कीच तुम्हाला एक पारितोषिक इथून मात्र मिळेल यात केलं मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक पहिले झाले संपन्न आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आपण पाहतो आहे फक्त आणि फक्त 7 धावा. कोणत्याही प्रकारचा फलंदाज अजून इथून मात्र गमावला नाही आहे. ही जमेची बाजू असेल. टीम
उसाटणे संघाची. वेलकम उसाटणे हा संघ खेळतो. प्रेमदादा भंडारी सातत्याने एक जबरदस्त व्यक्तिमत्व उसाटणे गावाचं, याच्या माध्यमातून भले मोठे मोठे संघ इथून मात्र पॅक केले जातात. सातत्याने जोया 11 या नावाने ते संघ पॅक करत असतात. गोठेकर संघाला देखील मांडेकर चषकामध्ये त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पॅक केलं होतं. आणि तदनंतर जर विचार केला तर गोठेकर 20 संघाने जो शहापूर विभागाचा संघ आहे फायनल जिंकली होती. मांडेकर चषकाची जगन्नाथ पाटील यांचा नक्कीच तो मांडेकर चषक आपण पाहिला. गोरदास सज्ज होतं बरेन ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 सर्वेश. सर्वेशचा रोल देखील आज भरपूर चांगला राहिला या मॅचमध्ये. यावेळेस टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस नक्कीच आशाभूत नजरेनं पाहिलं होतं पंच मुन्ना पठाण सरांकडे संकेतनं, परंतु पंच तटस्थ. आजच्या स्पर्धेमध्ये सर्वेशचा देखील खेळ भरपूर महत्त्वाचा राहिला. यावेळेस लाईन खराब आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात आता एक धाव मिळेल. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल 8 आकड्यावरती जात असताना संकेत ऑन अ स्ट्राईक. ऑन साईडला फरकात चांगला बाला मिळतो. बराच काय चेंडू हवेमध्ये तरंगलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, पर फिल्टर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद सीमा पार 6 रन. वेगाने पुढे जात असताना यावेळेस 14 आकड्यावरती गुरुदास सर्वेश. अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बराच काळ हवेमध्ये चेंडू तरंगलाय, परंतु आता पुन्हा एकदा खेळाडू बनतील का प्रेक्षक. बॉल निघून चाललाय. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन गोलंदाज सर्वेशवरती चढवला हल्ला. बोलतोय फलंदाज सागरचा बल्ला. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार आलाय. धावसंख्येचा वेग आता मात्र वाढत असताना 20 धाबा स्कोरबोर्डवरती. बॅकफुटात जाऊन पच करायचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव मिळाला आणि आता 21 धाबा स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर ज्यावेळेस कपिल गोरदाच होता फक्त 7 धाबा त्याने खर्च केला, परंतु आता जर इथून विचार केला तर 14 धाबा आतापर्यंत खर्च करतोय, परंतु यावेळेस कमबॅक करतोय. जरी इथून मात्र 2 षटकार त्याचे अगेन्स्ट ठोकले तरी गोरदास सांगतोय हम भी नाही किसीचे कम. 2 बॉल वरती मात्र डॉट आले त्याने. आता टीमची टोटल यावेळेस 21 या धावांवरती पूर्णपणे स्थिरावलेली दिसते. सागर स्ट्राईक. शफल झाले होते. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एस्टिरेशक देखील बीट झाले. शॉर्ट थर्मॅनच्या रिजमध्ये चेंडू चाललाय. उत्तम फेक करतील दरम्यान यस 22च्या रूपात एक धाव मिळेल. मुन्ना पठाण सरांचा आज रोल भरपूर चांगला राहिलाय. शहापूरची आणबान शान मुन्ना पठाण असं म्हटलं जातं. तितकंच गोड व्यक्तिमत्व. जे पी पॅनलच्या माध्यमातून नेहमीच जय पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पंच काम करत असतात आणि आज देखील त्यांचा रोल भरपूर महत्त्वाचा राहिला आहे. एक चांगले खेळाडू देखील आहेत. बॅकफुटत जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा यस अंपायर सिग्नल डॉट बॉल. मुन्ना पठाण सरांच्या बद्दल आपण बोलत होतो. सुनील पवार सर नक्कीच 40+ माध्यमातून राजुनरी चषकामध्ये खेळत होते. त्यांचे उत्तुंग षटकार आम्ही पाहिले होते. भरपूर चांगली कामगिरी. आणि सोमनाथ खाडे सर जे आले होते ते देखील शहापूरचे आहेत. त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की मुन्ना पठाण सर म्हटले तर त्यांचा खेळ पाहण्यासाठी शहापूरमध्ये नेहमीच गर्दी व्हायची. 22 धाबा स्कोरबोर्डवरती आणि एक जबरदस्त खेळाडू. नक्कीच रमेश महाराज शिंदे सरांच्या माध्यमातून देखील आम्हाला नेहमीच माहिती होते की मुन्ना पठाण सर म्हटलं तर एक काळ होता जो ज्यांनी गाजवला. गोरदास यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. अतुल येत आहेत. 15 धावा आतापर्यंत खर्च केला गोरदास सर्वेशनं. अतुल येतात बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3. गोरदास तयार. अतुल. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केले गेले. आणि आता मैदानाच्या आतमध्ये धक्का पहिला लागेल. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन.
न्यू बास्टन मध्याच्या मध्ये दाखल होतोय. धनंजयला आपण पाहतो नेट नंबर 3 वरती मध्याच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज इथून मात्र लवकर बाद झाला. सागर त्याचा खेळ भरपूर महत्त्वाचा होता, परंतु आता इथून जर विचार केला तर दबाव असेल टीम वाडेकर संघावरती. लाईन खराब आहे. एस्ट्रेलिया देखील बीट झाला. 1+1 2 धाबा मिळतील यातील मात्र शंका नाही आहे. पंचाचा देखील इशारा आला आणि आता या 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल यापुढे 24 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करतोय गोरदास, परंतु आता थोडासा सूर भरकटला आहे आणि आता या 2 धाबा मिळतील. धनंजयचा रोल भरपूर महत्त्वाचा राहिला या मॅचमध्ये. चांगली कामगिरी त्याने देखील केली होती, परंतु या मॅचमध्ये देखील त्याला तसाच खेळ करावा लागेल. एक मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये धनंजयच्या नावावरती आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा आता यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि आता सरळ दुसऱ्यांदा त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना गोलंदाज देखील सांगतोय उडी तर मारण्याच, मग किती वेळा पडलो तरी चालेल, स्वप्नांना पूर्ण करायचं आहे, मग स्वतःशी लढावं लागलं तरी चालेल. गोरदास्त यार ओर द विकेट. बॅकफुटला जाऊन पच करण्याचा प्रयत्न, लाईन सुरक्या कटाक्ष टाकला होता. पंचांकडे हा चेंडू स्वेर असावा, परंतु कोणत्याही प्रकारचा पंचाचा निर्णय आला नाही आहे. दरम्यान हा चेंडू इथून मात्र डॉट बॉल कमबॅक करतोय गोलंदाज अतुलला पाहतोय. शॅकिंग सध्याच्या घडीला मयूरला आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू आहे ना, एक धाव तर एकवटली आहे. स्वतः गोलंदाज पोहोचले होते चेंडूवरती. एकच दमडेल, एकापेक्षा जास्त काही नसणार आहे आणि आता एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा एवढेच पुढे जात असताना 25 धाबा स्कोरबोर्डवरती. धनंजय जो नेट नंबर 3 वरती आला. पहिला मॅचचा विचार केला तर भरपूर चांगला खेळ राहिला. मानेरे संघाच्या अगेन्स्ट ट्रॉफी पटकावली होती मॅन ऑफ द मॅच ती म्हणजे धनंजयने, परंतु आता त्या खेळाची गरज आहे. फुलटॉस होता, मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारत असताना टक्सा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि त्या बॉलवरती लागली 6 धावांची मोहर. विकेट, षटकार. ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. स्थापने हिंदवी स्वराज्य, आपला शोराने लिहिली इतिहास गाता, असे जाणता राजा तयाचा तरी झुकवितो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि त्यांचं हे सॉन्ग डीजे मुकेशच्या माध्यमातून वाजवण्यात आलं. शॉर्ट बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हाईटिश लॉंग ऑनच्या दिशेला खेळाडू तयार होता, फक्त बनवणार प्रेक्षक आणि बॉल निघून चालाय ठाप द पार्क. सलगचा दुसरा षटकार. सदतीस धाबा स्कोरबोर्डवरती. मी आधीच म्हटलं होतं भरपूर चांगला रोल आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये तो म्हणजे धनंजयचा. आणि आता तशाच प्रकारची फलंदाजी करत असताना वनडाऊनचा खेळाडू म्हटलं तर नेहमी त्याच्यावरती जिम्मेदारी असते, नेहमीच संघाचा भार त्याच्या खांद्यावरती असतो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो तशाच प्रकारची कामगिरी करत असताना शेवटच्या 2 बॉलचा विचार करता तर भरपूर चांगली कामगिरी राहिली धनंजयची आणि 2 षटकार ठोकत असताना टीमची टोटल 37. 37 धाबा स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर धाबा फक्त आणि फक्त 7 आल्या, परंतु दुसऱ्या 2 ओव्हरचा विचार केला तर 15-15 धाबा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजानं. सर्वेशने 15 धाबा खर्च केल्या, अतुलने 15 धाबा खर्च केल्या, परंतु या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकाचा इथून मात्र खेळाची जबाबदारी दिली आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत. राईट बोर द विकेट.
शॉर्ट बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस फलंदाज कोणता बाद असेल? यस, फलंदाज धनंजयला परतावं लागेल माघारी, नाराज असतील, जड पावलाने जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर पडत असताना बॅट्समन आउट. अजून एक फलंदाज बाद झाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाने मागील मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ केला होता तो बंटी, संघाचा संकर नायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. गुरुदास प्रशांत, यस, टप्पा पडल्यानंतर स्विंग याला मिस, थोडीशी गिरकी येते होती चेंडूने आणि यावेळेस निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल कमबॅक करतोय गुरुदास प्रशांतला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, परंतु आता डॉट बॉल आला आहे. यस, फिरकीचा जादूगर आहे चेंडूला आपण पाहू शकता. यावेळेस देखील फिंगर रोल केली होती, बोटं विखुरली होती. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय. आउट स्विंगिंग डिलिव्हरी आणि आता एक्स्ट्राच्या रूपात यावेळेस आपण पाहू शकता कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे. स्टार्किंग एनपती सध्याच्या घडीला बंटी संघर्ष करतोय. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो ऑन साईडला लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये. तो क्षेत्र खाली होतं आणि तोच क्षेत्र निवडलाय आणि आता फलंदाज बंटी देखील गोलंदाजाला सांगतोय, जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आणि आता 2 बॉल डॉट आल्यानंतर अखेर मार्ग सापडलाय फलंदाज बंटीला. षटकार. छत्रपती शिवाजी महाराज, जितकं बोलावं तितकं कमी. यापुढेच देखील स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल होतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलत होतो. 19 फेब्रुवारी 1630 जन्म, तदनंतर विचार केला तर 3 एप्रिल 1680 निधन. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना मिळालं होतं आणि 350 किल्ल्यांचं साम्राज्य महाराजांनी जमा केलं होतं. इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. शेपल होऊन, यस, परतच बाद. शेपल होऊन आडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लाईन भरपूर चांगली होती. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडूने बळण घेतला आणि जाऊन यष्ट्यांवरती आदळला. 4 षटकांचा सामना तो मात्र समाप्त झाला आहे आणि 4 षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्डवरती 43 धाबा स्कोर बोर्डवरती. आणि आता 44 धाबांचा लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता मिडविकेट.
वाडेकर संघाला विनंती असेल सलामी जोडी आपली लवकरात लवकर धाडा. चौवेचाळीस धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीप्रमाणे सलामी जोडी मैदानाच्यात दाखल झाली आहे. अतुल आणि प्रणित ही जोडी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गुरुदास सागर सज्ज झालाय. शहर उपाध्यक्ष चषक आपण एन्जॉय करताय. दुपारचे ठीक 4:56 आपण पाहतोय. गुरुदास तयार. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एज लागल्यानंतर लॉंग स्टॉप एंडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळेल. नक्कीच एका धाबेच्या मदतीने आता स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय बॅट्समन अतुलला आपण पाहतोय. अतुल आणि त्याच्या साथीनं प्रणित दाखल झाला. प्रणितने मागील मॅचमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली, परंतु अतुलचा देखील रोल तितकाच महत्त्वाचा होता. आणि एक दादा संघ आपण पाहिला नक्कीच उरण भागातील जासई संघ, त्या संघाच्या अगेन्स्ट 63 धावाचं लक्ष असताना देखील ते लक्ष सहजपणे पार केलं. आणि आता इथून विचार केला तर वेलकम उसाटे संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट 44 धावा बनवायचे आहेत. पहिल्या बरोबर एक सिंगल तर एकपटली आहे. पाहायचं अजून इथून जर विचार केला तर 23 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि कशा प्रकारची कामगिरी करतील करत असतं यार. यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु आम्ही सातत्याने सांगत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला भरपूर जरुरी आहे, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. नंतर मान हा चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना 2 बॉलवरती पूर्णपणे शांत ठेवले, दोन्ही फलंदाज झाला आणि आता तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस ऑन साईडला अजून एक चांगला फटका पार पडतोय. परफेक्ट पडतो बॅट स्वतःवरती गुरुदास दारात असतील. बॉलला पाठवून दिलाय सीमा पार आउट ऑफ द पार्क. प्रणितच्या बॅट मधनं चेंडू सीमा पार षटकार. शेतकऱ्याच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने फ्लावत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉल हिट बॉलला सर पाठवून दिलाय. व्हाट इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता फलंदाज प्रणित देखील सांगतोय ख्वाहिशे से नहीं गिरते फुल झोलू में, कर्म की शाख को हिलाना होगा. कुछ नहीं होता है खुद को खोदने से, अपने खुद का दिया खुद को ही जलाना होगा. यावेळी षटकार. दोन षटकार आलेत प्रणितच्या बॅटमधनं. धमाकेदार सुरुवात करत असताना राऊंड द विकेटने हा बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज अखेर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉलचा चेंडू वापरला आणि आता कमबॅक करत असताना आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज सागरनं देखील, कारण त्याच्या अगेन्स्ट जर विचार केला तर 2 उत्तुंग षटकार ठोकले ते, परंतु आता बराच काळ नंतर आता हा डॉट बॉल आला. 13 धावा स्कोरबोर्डवरती. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू जाऊन आदळलाय. दरम्यान एक चिके सिंगल. यस लेग बाय स्वरूपात सिंगल असेल यातील मात्र शंका नाहीये. आणि अंपायर सिग्नल फायनली व्हाईट बॉल. यस मुन्ना सरांच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी स्मित हस्ते आपल्याला पाहायला मिळते.
आणि आता सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 14 या आकड्यावरती 44 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना 14 धावा तर एकवटल्या, परंतु आता 17 बॉलमध्ये अजून 30 धावांची गरज असेल. पहिलाच बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, दोन दोन क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन इथून मात्र सांगत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट प्रयत्न भरपूर चांगला राहिला, वाऱ्याच्या वेगाने झपाट्याने चेंडूवरती पोहोचला, परंतु कॅच झाली ड्रॉप. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच नेहमीच आम्ही सांगत असतो, परंतु इथून जर विचार केला तर जीवनदान मिळालंय फलंदाज प्रणीतला. परंतु पाहायचं आता एवढंच आहे, जखमी बाग मैदानामध्ये कितपर्यंत दहाडेल हा देखील प्रश्न आता उभा राहिला आहे, कारण प्रणीतचा रोल या पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगला राहिला आणि आता त्याला पुन्हा एकदा जीवनदान मिळालं आहे. चांगला खेळ करावा लागेल. वर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय संकेत आणि सागर ही जोडी आपल्याला सर्वात देखील पाहायला मिळते आणि आता गोलंदाजी बाहेर कोणते देखील दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पदाली ते नव्हतं फलंदाज प्रणीतकडे आणि अखेर फेकला डॉट बॉल. जीवनदान मिळाल्यानंतर आता नक्कीच स्लो बट स्टडी हे समीकरण आता हाताळण्याचं काम करतो, कारण त्याला देखील माहिती आहे शेवटपर्यंत पिचवरती राहणे भरपूर जरुरी आहे. गुरुदास संकेत फुलटॉस होता, बॉलर बॅकड्राईव्ह केलाय, यावेळेस मात्र टीममध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना 17 या आकड्यावरती चांगली गोलंदाजी करतो संकेतला देखील या मॅचमध्ये संकेत द्यावा लागेल, ते म्हणजे टीम वाडेकर संघाला. परंतु आता इथून जर विचार केला तर अतुल मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, मागील मॅचचा मारा मॅच चांगला खेळ अतुलला देखील करावा लागेल. चांगला प्रकार पाहायला मिळतोय, गोपनीसारखी बॅट फिरवली होती, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला, एकदा उत्तर एक मिनिट दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली आहे, धनराज होते एक्स्ट्रारक्षक, लाऊड अपील देखील केली गेली, परंतु अंपायर सिग्नल नॉट आउट, परत बाद नसेल. भरपूर चांगली कामगिरी पंचाची देखील आपण पाहतोय. प्रशांत भोईर असतील स्कोरलेग अंपायर, मुन्ना पठाण सर मेनपथाच्या भूमिकेत, अनेक उन्हाळी पावसाळ्यांचा अनुभव, त्यानंतर खेळाचा योग्य न्याय, उत्तम निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाचे मी कौतुक करेल, त्यानंतर 10 क्रिक लाईव्हचं देखील मी कौतुक करेल. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि सातत्याने आपल्या नावाची छाप सोडत असताना कुणाल म्हात्रे असतील, त्यानंतर दीपेश असतील, अभिषेक कामत असतील, भरपूर चांगला रोल त्यांचा देखील राहिला. गोरदाज संकेत पुन्हा सज्ज होतो हेमेंटकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट न. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू उल्लंघतो कार्पेट विकेटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सागर आले, चेंडूला उत्तम फेक करते, दरपार सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 20 या आकड्यावरती 44 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, अर्धा पल्ला इथून गाठलाय. अजून इथून जर विचार केला तर 24 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, स्टकअपच्या दिशेला चेंडू चालला, एक धाव तर एक पडले, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस, गुड आणि बिटवीन द विकेट. पाहिलं क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत, परंतु थोडेसे चाचपडलेत, लगेच दुसरी धाव घेण्याचा मानस केला आणि धाडस देखील केला आणि 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुढे जात असताना 22 या आकड्यावरती 44 धावांची गरज असताना 2 ओव्हरमध्ये 22 बनवल्या गेल्या, परंतु आता येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3 गोरदाज विशाल
पहिलाच बॉल खूप चांगला फटका पार मिळतो. अतुल आपल्या नावाची ओळख पटवून देत असताना गोलंदाजाचं केलंय स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉलला पाठवून दिलाय डीपॅकर स्कोर सीमा पार. उत्तुंग षटकार. की छत्रपती शिवाजी महाराज गगनभेदी नजर ज्यांची पाहतमय विषय काया दगदगदाई सूर्यही झुकतो आणि वंदतो प्रभू शिवराया. षटकाराच्या साथीनं आता टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना यावेळेस 28 आकड्यावरती विशाल शॉर्ट बॉल पुन्हा एकदा एवढेच पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. एज लागल्यानंतर चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये प्रेम भंडारी येतील चेंडूला उचलून फेक करतील. दरम्यान सिंगल मिळेल. सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल आता पुढे जात असताना 29 धाबा. 22 धाबाची गरज होती 2 ओव्हरच्या अंती. आता जर विचार केला तर 15 धाबाची अजून आवश्यकता आहे. म्हणजे इथून जर विचार केला तर धावसंख्येचा वेग वाढत असताना भाडेकर संघाच्या माध्यमातून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते ही देखील जमेची बाजू आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगाने दाबले आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 30 या आकड्यावरती 31 धाबा स्कोरबोर्ड वरती. प्रणित पुन्हा एकदा सज्ज होता. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. एस्ट्रेशक देखील बीट झाला आणि अखेर अंपायर सिग्नल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना यस 22च्या रूपात एकदा मिळेल. टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बारा धावांची गरज. अजून एक देखणा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डीप मध्ये तयार होता. आता मात्र कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. ज्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र धुमाकूळ घातला होता त्या जोडीला फोडण्यामध्ये अखेर यश आलंय. परत अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 5व्या बॉलवरती अखेर यश आलंय. पाव गोलंदाजी भरपूर चांगलीच झाली. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती सिंगल त्यानंतर एक दुहेरी धाव. परंतु आता इथून जर विचार केला तर पुन्हा एकदा सिंगल आणि एक विकेट देखील 5व्या बॉलवरती आली. म्हणजे आता इथून जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 7 बॉल 12. 7-12चं समीकरण आणि आता अखेर शेवटचा बॉल आलाय डॉट. मैदानाच्या आतमध्ये सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. मी आधीच म्हटलं होतं आणि तसाच सामना आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 ताकदवर टीम. एका बाजूला कल्याण तर दुसऱ्या बाजूला मलंगड. एका बाजूला आपण पाहतोय टीम वाडे करतो दुसऱ्या बाजूला उसाटणे. कोण जिंकेल ही मॅच. भरपूर मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना कारण ज्यावेळेस गरज होती 2 ओव्हरमध्ये 22 धावांची. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता परंतु पूर्णपणे कमबॅक केलंय आणि फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 10. आता येणारे 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे टीम वाडेकर संघाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतोय. आपण पाहू शकता नक्कीच संकेत ही जमेची बाजू असेल. प्रणित मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ही जमेची बाजू असेल. परंतु दुसऱ्या बाजूला षटक क्रमांक 14 शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती विश्वास दाखवतील हा देखील प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये गोगोला आहे. कारण सातत्याने असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, क्यों लोग आज भी पत्थर को पूजते हैं क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु आता भरोसा कोणावरती दाखवतील हा देखील प्रश्न मैदानाच्या
क्षेत्राच्या आतमध्ये उद्भवलाय. नक्कीच गोलंदाज आता आपण पाहू शकता धनंजय आलेत आणि त्यांच्याकडे चेंडू सोपवलाय. 6 बॉल 12ची मॅच, सामना भरपूर चांगला रंगेल. कोणी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शहर उपाध्यक्ष चषक दिनेशजी हरचंद्र धुमाल यांच्या स्वप्नात साकारली स्पर्धा. तदनंतर पूर्णपणे या स्पर्धेची जबाबदारी आमच्या पंकज भोले यांच्या खांद्यावरती दिली. त्यांच्या साथीनं कुमार नवले असतील, प्रशांत भोईर असतील. भरपूर चांगला रोल राहिला या त्रिमूर्तीचा आणि करावं तितकं कौतुक कमी. परंतु मैदानाच्या आपण पाहू शकता धनंजय आता कशा प्रकारची कामगिरी करतील, कारण सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती पण सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साइडला. गॅप होती, मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरून फाडून मोसंडी मारत बॉल निघून चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं केलंय स्वागत चौकारानं. येतोय 4. चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने पुढे जात असताना 12 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकाराला आता येणारी 5 बॉल 8 धावांची गरज. सातत्याने दिनेशजी हरचंद्र धुमाळ साहेब म्हटले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते शहर उपाध्यक्ष आहेत. सातत्याने भरपूर चांगला कार्य त्यांचं. माणकिवली गाव असेल, खरवे गाव असेल, जोवेली गाव असेल, मोठमोठे उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच साजरे केले जातात. त्यानंतर शिबिर असतील, भरपूर कामे त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आज खऱ्या अर्थात विचार केला तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची दही याची डोळा. आज या माणकिवली गावाचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. आणि आता भव्य षटकार आपण पाहतोय. बॅट्समन प्रणित ऑन फायर, बॉलला पाठवून दिलाय डीपेकर करेक्ट सीमारेषा पार. उत्तुंग, खणखणीत, धमाकेदार षटकार. दाखवत असताना फलंदाज प्रणित 2 धाब्यांची गरज. शॉर्ट बॉल दिशा देण्याचा प्रयत्न आता करत असताना यापुढे गोलंदाज देखील सांगतो चांगली कामगिरी करत असताना आता इथून जर विचार केला तर 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत. परंतु गोलंदाज देखील कमबॅक करत असताना पेड़ के टहली पर बैठा पक्षी कभी टहली टूटने से नहीं डरता है, क्योंकि उसे विश्वास टहली पर नहीं तो अपने पंखों पर होता है. तेच गोलंदाज सांगत असताना हा बॉल फटका चांगला पाहायला मिळतोय पॉइंटच्या दिशेला. फक्त दिशा दिली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस आणि चेंडूला पाठवून दिले सीमा पार. डीप पॉकेट पॉइंट रिझन मध्ये आलेला चौकार. आणि आता यापुढे संघ विजयी ठरलाय. जय जलेश्वर वाडेकर संघ विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पार्सल टीम वेलकम उसाडणे संघ आपण देखील खेळ भरपूर चांगला दाखवला, आपला देखील कौतुक.